पुन्हा एकदा बॉल झालेला आहे, परंतु कोणीही रन नाही. पंच निर्णय. आणि हा आउट. अरे काय नको नंतर बोलतो, कारण तुझीच मॅच आहे ना आता. परत ते काय बोललास, परत काय सीन होईल, परत नंतर बोल वाटलं. आणि हा वाईड बॉल. बघूया प्रज्ञेश आपल्या संघासाठी काय करतोय. उत्कृष्ट फलकात आणि षटकार. संघाची धावसंख्या 22. हॅलो हॅलो 1 to go. याला म्हणतात प्रज्ञेश तारी, त्याला कोण मारी. या ठिकाणी प्रज्ञेश तारी संघासाठी खूप पुन्हा एकदा मारलेला फटका, पावयाची धावा मिळतात आणि हा चौकार. खूपच छान चौकार होता हा. प्रज्ञेश तारी याच्या बॅट मधून धावांचा पाऊस. 1 ओव्हर 26 रन्स. कीर्ती एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 26. पहिलं षटक खूपच महाग पडलंय साठे यांना. तारी स्पेशल 26 असा हा माणूस. बॉलर नेम स्वप्नील कल्पेश यांच्याकडून आलेला आहे. बॉलर नेम स्वप्नील कल्पेश. बघूया 07 ची जर्सी संघासाठी बॅट्समॅनच्या लेग साइडला उभा आहे. सेंटर गार्ड घेतलाय का. बघूया स्वप्नील आपल्या संघासाठी काय करतोय. फार वर्षांपूर्वी कीर्ती कॉलेजने थिएटर विश्वात साठेंचं करायचं काय या नावाची एकांकिका केली होती. आणि पुन्हा फलकाला चेंडू आणि षटकार. आणि मला वाटतं साठेंचं करायचं काय याचं उत्तर ते या वर्षी सुद्धा देत आहेत. आणि बघूया साठे काय प्रत्युत्तर देत आहेत. आणि हा विकेट क्लिअर बोल्ड. हा विकेट आहे. रुपया पंचांची उत्तर घालू नये. रोहित कुठे खूपही कोणी म्हणा इव्हन. खूपच छान विकेट होता हा. पंचांची वाद सामन्यातून बाद. आणि तिरफळा. आणि अशा प्रकारे कास्टिंग झालं नाही. ऋषी मुरकर कास्टिंग मधून बाद. ऋषी मुरकर मैदानात मुरत असतानाच त्यांना घरी पाठवलेलं आहे, परंतु संघासाठी चांगली कामगिरी केली आहे लवकर बाद होऊन. बॉलरचं नाव आणि आता ऋषी जागा घ्यायला गेला मुकुल. आणि हॅट्रिक बॉल आहे. आणि षटकार. हॅट्रिक वर षटकार. खूपच छान मारलाय चेंडू मुकुल याने. कीर्ती कॉलेजने आज ठरवलं फक्त षटकारांचा पाऊस असणार आहे. आणि मला वाटतं अंपायर्स काय हा बॉल क्या बात आहे. 6. आणखीन एक षटकार. कौतुक करायला लागेल अभिलेशचं. पडून झडून का होईना फिल्डिंग करण्याचा प्रयत्न अभिलेश कडून. बॅनर पडलाय बघ. बॅनर पडेपर्यंत फिल्डिंग करण्याचा प्रयत्न अभिलेश कडून. न्यू बॉल ना तिकडेच येते. बॉलर नेम प्लीज. प्रतीक. हे प्रतीक. हे प्रतीक. खूपच छान असा बॉल टाकला होता प्रतीक याने. संघाची धावसंख्या 44. कमालीची गुगली. आणि हा प्रतीक चेंडूचा जादूगार. चेंडू फिरवताना खूपच छान बॉल होता. कन्सिस्टन्सी. प्रतीक साठेचा मुथया मुरलीधरन.
आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरती प्रदेश तारी. संघासाठी पहिल्या षटकात 26 धावा केल्यानंतर आणि आणि हा नो बॉल. आणि हा नो बॉल आहे. आणि हा वाईट बॉल. संघाची धावसंख्या वाईट आहे 54. गुड बॉल प्रतीक. गुड बॉल प्रतीक. चांगली गोलंदाजी करत असताना प्रतीक आपल्या संघासाठी प्रज्ञेशला बॉल काही समजला नाहीये. बघूया प्रज्ञेश आपल्या संघासाठी काय करते. आणि प्रज्ञेश डायरेक्ट बॉल उचलण्याचा प्रयत्न. कृपया अंपायरशी हुज्जत घालू नका. आणि हा नो बॉल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. यापुढे काहीच करू शकत नाही आपण. मैदानाच्या बाहेरून कोचिंग करताना ऋषी मुरकर अर्थात कीर्ती कॉलेजची झुलन गोस्वामी. आणि शॉट चौकार. रोहित खुडे यांचं मोलाचं मार्गदर्शन. उभे राहा, उभे राहा. संघाची धाव संख्या 61. 61. खूपच प्रज्ञेश. बॉलर नेम हर्षद ना. साठेंची टीम साठेंच्या पुढे गेलेली आहे. 60 झाले, 61 झाले. किती झाले होते का? कृपया मैदानाच्या बाहेरून जो नो म्हणेल त्याला आम्ही इथे खेळण्यासाठी नो म्हणू. तडक घरी जायचं जिथून कुठून आला असेल. संघाची धाव संख्या 62. 62. साठी कायम. खूपच छान बॉल होता हा. खूपच छान. वा वा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण यज्ञेश कडून. प्रत्येक बॉलला नाही सांगितलं. आणि हा 6. खूपच छान खेळतो तो प्रज्ञेश कीर्ती किंग्स या संघाकडून. आणि यानंतर प्रज्ञेश तारी वैयक्तिक 24 धावांवर नाबाद. संघाची धाव संख्या 70. आणि हा या षटकातला शेवटचा बॉल. खूपच छान. क्षेत्ररक्षण. खूपच छान. संघाची धाव संख्या संघाची धाव संख्या 70. साठे कॉलेजला कीर्ती कॉलेजने आणि कीर्ती कॉलेजचा एक प्लेअर. टॉस टॉस. या पुढचा सामना आहे एमडी कॉलेज आणि थिएटर मॅजिक. कृपया टॉस साठी थिएटर मॅजिकने आणि एमडी कॉलेजने इथे उपस्थित राहायचंय. एमडी कॉलेजने या गोष्टीची दक्षता घ्यायची आहे की आपल्याला 150 जणांना टॉस साठी आणायचं नाहीये. आपल्याकडे एवढी जागा नाही, विंग्स सुद्धा नाहीत. पुढचा सामना रोया नाट्यवाला वर्सेस नाट्यंकुर. सगळ्यांनी टी शर्ट घालून घ्यायचे. आलेच नाही. चेतन कीर्ती कॉलेज कडून एक निरोप आलेला आहे. त्यांचा संघ चांगला खेळतोय, तुम्ही घरी गेला तरी चालेल. धाव संख्या 1. अरे शोधतोय, अजून शोधतोय. अरे चांगले खेळतात ते. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सज्ज करायचंय. आपल्याकडे वेळ कमी आहे. लवकरात लवकर कीर्ती लवकरात लवकर फिल्डिंग लावायची आहे. बॅट्समन मैदानात आलेला आहे.
क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय कीर्ती किंग्स. अशा ठिकाणी क्षेत्ररक्षण लावलेलं आहे कीर्ती कॉलेजने आणि साठेकडून फलंदाजीसाठी गेलेत ते. बॉलर नेम अक्षय. फलंदाजीसाठी Yes. प्रतीक. बघूया अक्षय आपल्या संघासाठी काय करतोय. तशी अक्षयची जुनी सवय पाठ दाखवण्याची ती त्याने आताही दाखवली. बघूया प्रत्येक आपल्या संघासाठी काय एमडी करतोय. कॉलेज एमडी कॉलेजची ढेकळे एमडी कॉलेजचा ढेकळे प्लीज टॉस साठी या. सामना सुरू करायचा आहे. उत्कृष्ट असा फलकावला होता चेंडू पण एकच धाव. रोनक शिंदेकडून खरं तर कॅचचा प्रयत्न अपेक्षित होता आणि या 6. उत्कृष्ट अशी फलंदाजी. केतन गुरु बाहेरून काय बोलू नका प्लीज. ओ सुंदर असा झेल. रौनक शिंदे यांचं खरंच खूप कौतुक. प्रत्येक ठिकाणी लेट असणारे रौनक शिंदे या ठिकाणी मात्र वेळेवर पोहोचले आणि झेल घेतलेला आहे. आणि उत्कृष्ट असा प्रयत्न रौनक शिंदे यांचा. बॉल आणि हात याच्यामध्ये पोट आल्यामुळे हा झेल सुटला अन्यथा कॅच होतीच. आणि हा चौकार. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. प्रतीक यांच्याकडून कंपोज. 1 ओव्हर 11 रन्स. आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत सन्मान परब. आणि हा षटकार. प्रतीक आपल्या संघासाठी खूपच काय बोलला. आणि हा नो बॉल होता. बीर याच्याकडून बिरबिरणारा शॉट. आणि हा झेल बाद. पुन्हा एकदा प्रज्ञास्थानी. बस झालं कंटाळलो आता. सुरू असलेला सामना कीर्ती वर्सेस साठे कॉलेज. सगळ्यांचं स्वागत आहे थिएटर प्रीमियर लीग पर्व दुसरे मध्ये. सगळ्यांचं जोरदार टाळ्याने स्वागत. आणि हा सुरू असलेला दुसरा सामना यावर्षीचा कीर्ती कॉलेजचे सन्मान ऑन द ट्रॅक. सन्मान परब. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. सुंदरसा फटका बघायला मिळतो मात्र उत्कृष्ट असे. आणि मला वाटतं हा धावचीत झालेला आहे का. पंचांचा आणि निर्णय. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न. पंचांची टोपी आधी दाबली गेले. थांबा जरा. सुंदरसे क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. आणि हा wicket! आणि हा धावची रोड गडी मात्र सन्मान परत. मताने दिलेला विकेट. धावबाद करण्यात आलेला आहे रौनक शिंदे यांच्याकडून. संघाला लागलेली चौथी अवदसा. माफ करा ऋषी मुरकर यांच्याकडून धावबाद करण्यात आलेला आहे. रौनक शिंदे त्यांच्या मूळ स्वरूपात पुन्हा एकदा कॅच सोडली पण ऋषी मुरकर यांनी लाज राखली आणि धावबाद केलेला आहे. टोपी उलटी घातल्यावर क्षेत्ररक्षण चांगलं होतं. आणि दीड पायावर उभा असलेला शार्दूल. पहिल्या बॉलवरती बोल्ड झाल्यानंतर ऋषी मुरकर यांनी लाज राखत एक धावबाद. स्वॅप संघाकडून आलेला आहे. स्वॅप. बघूया स्वॅप काय करतो. पुन्हा एकदा सज्ज ऑन द ट्रॅक. सन्मान परब मारा करतोय.
सुंदर अशी गोलंदाजी मात्र बघायला मिळते आपल्या सन्मान परब यांच्या मार्फत. पुन्हा एकदा जोरदार फटका, मात्र हा जातो षटकार. क्षेत्ररक्षणाचा चांगला प्रयत्न आहे, परंतु प्रज्ञेश तारे यांच्या उंचीवरून षटकार. 3 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. झालेला आहे. काय पण काय सांगतो रे. तन्मयचं कौतुक झालं पाहिजे. पुन्हा एकदा जोरदार फटका आणि सुंदरचं क्षेत्ररक्षण प्रज्ञेश तारे यांच्या मार्फत बघायला मिळते. मात्र षटक पूर्ण होत आहे. जसा हा खेळ रमलेला आहे, सगळ्या खेळाडूंचं कौतुक, त्याचबरोबर इथे धावसंख्या लिहिणारे आमचे तन्मय चव्हाण यांचं सुद्धा कौतुक. एमडी कॉलेज कडून जरी ते आज खेळत असले 26 धाव. निपक्षपातीपणे धावसंख्या लिहायला बसलेले आहेत. 2 षटक पूर्ण, 26 धावा झालेल्या आहेत. संघाकडनं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेला शार्दूल वेताळे. पुन्हा एकदा मारा करतो शार्दूल. हलकासा टोलावलेला चेंडू आणि हा सुंदरसा झेल, मात्र गडी परततोय. साईराजला गडी परततोय. शार्दूल. कीर्ती कॉलेजचा राशिद खान शार्दूल येत आहे. यज्ञेश हुकली टाकली. यज्ञेश ज्यानं मागील वर्षी मला 30 रन मारले. जोरदार असा फटका आणि पुन्हा एकदा सुंदरचे क्षेत्ररक्षण मात्र बघायला मिळतंय. सुंदर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मात्र सांभाळून खेळा. हलक्या हाताने टाकलेला, मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. झुलन गोस्वामीने बॉल सोडला, पण रॉनी शिंदेने पकडला. ऋषी मुरकर, तुझा हाच प्रवास आम्हाला फार आवडतो. काहीही न करता इथून तिथपर्यंत जाणं सोपं नाही मित्रा. पुन्हा एकदा हलक्या हाताने एक धाव घेण्यात मात्र यशस्वी ठरतो स्वॅप. पुन्हा एकदा जोरदार टोलाला चेंडू आणि हा षटकार. आणि यज्ञेश कडून या षटकारानंतर बनेला जुन्या आठवणी ताज्या. थँक्यू बाबा, थँक्यू. षटक पूर्ण. कीर्ती कॉलेजचे कोहली सन्मान परब सतत पंचांना विचारताना स्कोर काय 3 ओव्हर 34 धावसंख्या. पुढच्या 5 चेंडूत 37 धावांची आवश्यकता. बॉलरचं नाव सांगायचं. आर्यन. हा देखील आर्यन ड्रग्ज प्रकरणातलाच दिसतोय. पहिलाच नो बॉल. एक अतिरिक्त धाव मात्र मिळते. नो +1. यज्ञेश याला मला मारले तसे सेम. आणि त्रिफळाचीत आणि मैदानाबाहेर निखिल बने जल्लोष करताना. गेल्या वर्षी याच बॅटरने 5 बॉलला 5 6 मारले होते निखिल बनेला. आज त्याला आर्यनने ड्रग्ज न घेता त्रिफळाचीत केलेला आहे. कौतुक आर्यनचं. हो, आणि काय करू नको. घे सचिन कदम यांच्याकडून उत्कृष्ट असा वेल लेफ्ट. पुन्हा एकदा जोरदार असा फटका, मात्र एकच धाव घेण्यात यशस्वी ठरतोय तो स्वॅप. आणि हा गडी बाद. शार्दूल याचंही कौतुक. जवळून जोरात स्टंपला मारलं आणि 20 चेंडूतच रौनक शिंदे थकलेले दिसताना. पुन्हा एकदा जोरदार फटका, कार्पेट शॉट. सुंदरचं क्षेत्ररक्षण खरं तर मैदानात
11 जणांची आवश्यकता असताना रौनक शिंदे आणि त्यांचं पोट मिळून 12 खेळाडूंमध्ये हा सामना खेळला जातोय. पुन्हा एकदा गचा असं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं अक्षय मावत. उत्कृष्ट असं कशा क्षेत्र आणि हा सामना जिंकलेला आहे कीर्ती कॉलेज यांनी. सुंदर असा सामना बघायला मिळालाय. विजेता संघ ठरलेला आहे कीर्ती महाविद्यालय. सचिन कदम लॉक साठी खेळतोय असं वाटतंय. कीर्ती महाविद्यालय